सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः जगद्गुरु पंचाचार्य सद्गुरु मधुमनिंद शिवाचार्य महाराज संत शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज की वैराग्य अक्कमादेवी त्रैलोक्यमल्लेखनमित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे यमावसर्वलोकानां प्रबुद्धिं शास्त्रपारं तां धर्मचारिणं शम्भो शिवा वागर्थविव सम्पृक्तो वागर्थं प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून आशुतोष भगवान भोलेनाथ शंभूचा आराधन करण्याकरता सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून फक्त पूजा केल्याने तृप्ती होत नाही. श्रावण मासाच्या निमित्त या ठिकाणी आपण एक परंपरा बाळगलेली आहोत. या परंपरागत वीरशैव लिंगायतांमध्ये एक विशेष अनुक्रमिण आहे. अनुक्रम काय म्हणतात एक नियमावली. पूजा म्हणजे अर्चन म्हटलेले याला कन्नड मध्ये अर्चना. नंतर अर्पण. अर्पण म्हणजे काय माहिती का?
प्रसन्न चित्तानं या ठिकाणी आपण पूजा केलं. पूजा केल्यानंतरही सुद्धा समाधान झालेले नाहीये. कारण थोडं हालचाल करावं लागतं, शरीराला कष्ट द्यावं लागतं, सगळं अवयवाला काम देते या ठिकाणी, हाताला, पायाला, डोळ्याला, सगळीकडे काम देते. म्हणून जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत सुधरून घ्यावे. शक्ती संपल्यानंतर सेवा करू शकत नाही. म्हणून पूजा केल्यानंतर परिपूर्ण समाधान झालेले नाही. नंतर काय करतो, आता पूर्ण समाधान होण्यासाठी अर्पण करतो. अर्पण म्हणजे काय आहे, खाली जाऊन करतो आपण अर्पण. जे काही स्वयंपाक तयार झालेले आहेत, रोज तर तुम्हाला मिळू लागलेले आहेत. अनेक भाविक भक्त अनेक प्रकारचे व्यंजन या ठिकाणी करत आहेत. एक दिवस लाडू आहे, एक दिवस जिलेबी आहे, एक दिवस गुलाबजाम आहे. काल फोटोग्राफर आम्हाला सगळ्यांना पोट भरून गुलाबजाम घातले. आपल्या ज्योती माताजी पोट भरून तुम्हाला जिलेबी घालून घातले. त्याच्या पहिले बालुशाही खाल्ले. तर आज दर दिवस त्याप्रमाणे भक्तांचं आगमन होतो. आज कमलनगर बाबाने सांगितलं भीमप्पा मडिवाळ माचीदेव मडिवाळप्पा परिवार के साथ या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्या या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी होत आहे. अनेक भाविक भक्त सेवेच्या माध्यमातून सेवा करत आहेत. तर खाली गेल्यानंतर आपण काय करतो, अर्पण करतो. म्हणजे नैवेद्य अर्पण. पहिला अर्चन, नंतर अर्पण. अर्पण म्हणजे समर्पण. पूजाने तृप्ती झालेले नाहीये, प्रसाद घेतलं तरी तृप्ती झालेले नाहीये. आता परिपूर्ण मला तृप्तीची गरज आहे. म्हणून मी काय केलं, थोडं ऍडजस्टमेंट करून टाकलो. कसं, तुमचा प्रसाद झाल्यानंतर प्रवचन व्हायला पाहिजे. तर राहते कोण, म्हणून पहिलेच ऍडजस्टमेंट करून उलट तिलट करून टाकलं. अनभाव अन्न बसवणं हे त्रिविध दासोह म्हटलेला. त्रिविध दासोह, एक अर्चना आहे, एक अर्पण आहे, एक अनुभव आहे. म्हणून प्रसाद घेतल्याने तेवढं समाधान वाटत नाही. दोन शब्द कानात पडल्यानंतर झालो मी पूर्ण तृप्त. वचनी अमृत पूर्ण तृप्त. अशा प्रकारे पूर्ण तृप्ती वीरशैव लिंगायतांना प्रतिदिवस पूजा पाठ करून तृप्ती करून घेतात. तर जो शुभभक्त आहे त्यांना परिपूर्ण शांती मिळवायचं असेल, परिपूर्ण सुख मिळवायचं असेल, शंभू शिवाय दुसरं उपाय नाही. आपले सोनटक्के आले फार भाविक व्यक्ती आहे, सतीपती दोघंही या ठिकाणी. ते प्रदीप मिश्रा सांगतात, पशुपतीनाथाचा पूजा, पशुपतीनाथाचं पूजा म्हणजे सतीपती दोघंही मिळून करणे म्हणजे हे पशुपतीनाथांची पूजा. आम्ही तर बराच दिवसापासून सतीपती दोघांना बसून टाकून पशुपतीच्या पूजा आम्ही करत आहोत. मला बराच दिवस, कारण मनोकामना पूर्ण करून घ्यायचं असेल तर सती आणि पती दोघांच्या प्रेमानं या ठिकाणी महादेवांच्या पूजा करावं. म्हणून माऊलीचा सानिध्यात या ठिकाणी आपण पूजा करतो.
तर आम्ही त्यांच्या लग्नाला गेलो होतो. बराच आठवण येते मला त्यांच्या लग्नाची. सोनटक्के आणि शृंगारे म्हणून दोघांचे हे होते. एकाच्या आडनाव काय होतं? सरने सोनटक्के, एकाचं आडनाव शृंगारे. सुवर्णात नगिते सुवर्ण तैसेचे अभिन्न, सुवर्णात नगिते सुवर्ण. सुवर्णाला आभूषणाला वेगळं करता येत नाही. सुवर्णावर जो सौंदर्याचा कला केलेल्या आहे त्या कलाला सुवर्णाला वेगळं करता येते का? तसं सोनटक्के आणि अजून काय शृंगार. सोनं आणि शृंगार वेगळं करता येत नाही. त्या प्रकारचे इतकं जोडी जमले होते. फार भव्य लग्न आयोजित केले होते. अनेक गुरुमावली त्या ठिकाणी उपस्थित होते. तर आपला महाराज लोक जास्त आहेत, तुम्ही एकटाच त्याला 2 शब्द बोला असं म्हटलं तर मला छान सापडले. सोनं आणि शृंगार हे 2च गोष्टीवर बोललो त्या ठिकाणी. तर ते पार्थिव लिंग तयार करून रोज माताजी 12 ज्योतिर्लिंगाची पूजा करते. केलं का बघा. आता ज्या ठिकाणी महादेव नसलेले ठिकाणीच आपण म्हणतो घरात पूजा केलं तर महादेवाचा पूजा होते, देवाच्या ठिकाणी केलं तर पूजा होते. बराच वेळ तुम्हाला बोललो, महादेवाच्या ठिकाणी भक्त नाही. लक्षात आलं का? महादेवाच्या ठिकाणी भक्त नाही, भक्तांच्या ठिकाणी महादेव. म्हणून अनेक अवतार घेत असताना एक अवतार मोठा अवतार आहे, विक्राळ अक्राळ अवतार आहे. कोणाचा? विष्णूचा. आपले हनुमंतरावजी या ठिकाणी बसलेले, जळगावचे सतीपती. तुमच्या गावात सापडले देव. कोणतं देव? नरसिंहाचे जो अवतार आहे. नरसिंहाचा अवतार न प्राणी आहे, न मनुष्य आहे, न पशु आहे. वरदान असल्यामुळे त्याचा अवतार त्यांना घ्यावा लागला. ज्यावेळी त्यांच्या अवतार झाल्यानंतर शांतीची गरज होती. भयानक उग्र अवतार हिरण्यकश्यपांना संहार करण्यासाठी उग्र अवतार धारण करावा लागला. ताकद लावा मला तर काय करतो? आत शक्ती तयार करतो. दगड उचलायचं असलं तर शक्ती तयार करतो. शक्ती तयार होत नसलं तर भयानक अवस्था गंभीर होऊन त्याला ताकद लावतो. कसं उठणार? लावतो की नाही? उगा हळूहळू उचलतो. लावा ताकद लावा. कोणी कोणी देवाचं नाव घेतात. सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींचा मूर्ती उचलण्यासाठी हे आणले होते, क्रेन आणले होते. ते क्रेनला सुद्धा उचललं नाही महाराजांच्या मूर्ती. क्रेनला उचलले नाही. मोठे मोठे ब्रिज उचलून ठेवतात ते क्रेन. तुम्हाला माहिती आहे की नाही? खाली तयार करतात मोठे मोठे पिल्लर, त्या पिल्लर उचलून ठेवतात. परंतु 10-12 क्विंटल असलेले जो अप्पांच्या मूर्ती उचलली. मी म्हटलं माणसाला उचलते होय देवा, क्रेनला उचलणार आहे म्हटलं मी. असं कसं अप्पा? या एक 10 माणसं म्हटले. फक्त 10 व्यक्ती मिळून अप्पांच्या मूर्ती आधार घेऊन जाऊन ह्याच्यावर ठेवले. काय काही ठिकाणी भक्तीनं शक्ती तयार होते. किती शक्ती लावलं तरी सुद्धा शक्तीनं होत नाही, भक्तीनं शक्ती तयार होते.
त्या प्रकारे हिरण्य कश्यपांना संहार करण्यासाठी शक्तीचा उपयोग करावा लागला, कारण तेवढा मोठा वरदान भगवंत त्याला दिले होते. ज्यावेळेस संहाराच्या नंतर त्यांना शमन करायचं होतं, समाधान करायचं होतं, त्यांच्या क्रोध शांत करायचं होतं. समोर आलेल्या व्यक्तीला सुद्धा फाडून टाकायचे वेळ त्या ठिकाणी आले होते. कुठलेही पशु पक्षी मृग काही त्याच्या समोर उभा राहायला ताकद नव्हते, भक्त प्रल्हादाशिवाय. परंतु भक्त प्रल्हादांना सुद्धा त्यांना शांत करणं शक्य झालेले नाही. कोणाकडून शांत झाले? हनुमंतरावजी पटेल, महादेव. अंदाजानं मारले की काय? ठीक आहे. महादेव सगळे देवी देवता त्यांना शरणागती झाल्यानंतर महादेव, शंभू भगवान, भोलेनाथ वीरभद्राला प्रकट केले. वीरभद्रा, आर्द्र वीरभद्र, भयानक क्रोध अवस्था वीरभद्रांची. नरसिंहापेक्षा मोठा शक्तिशाली वीरभद्राला आमंत्रण केलं, ज्यांनी धारणा केलेले मृगाचं. परंतु त्याच्यापेक्षा अतिरिक्त तुला एक मोठा रूप धारण करावं लागतं. त्यावेळे अर्धा अंग मृगाचं, अर्धा अंग पशुचं, त्याला म्हणतात शरभ अवतार. नरसिंह अवताराला शांत करण्यासाठी शरभ अवताराला निर्माण व्हावं लागलं. शरभांचे अवतार धारण केले. शरभ पक्षी एक मृग आणि एक पक्षी, दोन रूप असा धारण केले. अकराळ विक्राळ रूप बघून त्यावेळे घाबरले नरसिंह. त्यावेळी हात जोडून विनंती केले. त्यावेळी म्हटलं, शंभूचा सुपुत्र आहे, तुला शांत करण्यासाठी मी आलेले. जगाचा कल्याण करणारे, पालन पोषण करणारे अनेक अवतारापैकी तुझं एक अवतार आहे. पालन पोषण कुठं राहिलं आणि संहार करण्याचा वेळ तुम्हाला आलेले आहे. जगाचा पालन करण्यासाठी तुमचा अवतार आहे, परंतु तुमचा पालन करण्याकरता शंभूचा अवतार. जगाचा कल्याण करणारे विष्णू भगवान, विष्णूचं कल्याण करणारे शंभू भगवान. म्हणून विधियंद्र चंद्र गंधर्व सरोवर गाती उमावर स्वार्था लागी. ऋषी मुनी योगी साधन सिद्ध्यर्थ गाती विश्वनाथ सर्व काम. म्हणून भाग्यशाली तुम्ही आहात. या ठिकाणी सेवा करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले. साळगावचे हनुमंतरावजी पाटील निरंतर गुरुमौलीचा सानिध्यात वास करणारी व्यक्ती आहे. तर गंगाराम पाटील त्यांना आम्ही अजून आठवण काढतो. पुराण पोथी प्रवचन फार सुंदर सांगायचं. तर त्यांच्या अनुकरण करत त्यांच्याच गुण हनुमंतरावजी पाटील यांच्या शरीरात प्रवेश केलेले आहे. म्हणून प्रतिवर्ष शिवरात्रीच्या निमित्त अन्नदान करण्याचा जो योगदान त्यांना प्राप्त होत आहे. तेवढंच नाही, पदयात्रा असो, कुठलेही कार्यक्रम असो, परवा आमच्या कळश स्थापनासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या योगदान त्या ठिकाणी लाभलेले आहे. तसा अनेक भाविक भक्त तुम्ही या ठिकाणी सेवा करत आहात. व तसेच राजोबंदीबद्दल काल तुम्हाला बोललो, अटोट निष्ठा विद्यावती, त्यांनी छान छान आरती म्हणतात, परंतु संगीत नाही. ते कसं आहे,
मीराबाई येते. मीराबाईला संगीताची गरज नाही, आतून प्रेमाची गरज आहे, भक्तीची गरज आहे. भक्तियुक्त होऊन, म्हणून गाणं म्हटलंय ना त्याने, भक्तियुक्त होऊन शंभूचं गुणगान करणे. सतीपती दोघांच्याही सेवामुळं मन्मथ माऊली या ठिकाणी त्यांच्या जीवनात प्रसन्न झाले. 18-19 वर्षाच्या नंतर मुलगा त्यांना प्राप्त झाले. अजून झोपी गेले का? शिस्त झोपीचं लसका आहे की पियुष, त्यांच्या नावाच पियुष ठेवले. एक वेगळे नाव. बघा किती वर्षाचे आहे आता? 6.5 वर्ष. निरंतर आपल्या सेवेमध्ये राजे भोंदे जवळजवळ 10-20 वर्षापासून त्यांनी आमच्या सेवेत आहे. परंतु बस बेटा, तर आज परिवार के साथ आई वडील सतीपती आणि मुलाला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आई वडिलाला राजू एकच आहे. राजू आणि विद्यांच्या पोटी पियुष जन्मलेले आहेत. त्या प्रकारे अनेक भाविक निष्ठा बाळगलेले आहे. बसव कल्याण नगरात प्रभावती मॅडमला 56 वर्षाला मुलगा झालेले आहेत. वय किती? 56 इयर. बसव कल्याणाला सर्व लोक जातात, परंतु बसव कल्याण समोर माताजी आमच्यापर्यंत येतात. तर हे सेवेचे सौभाग्य आहे. सायन्स ज्यावेळे साध्य नाही ज्यावेळे म्हणतो, त्यावेळी मन्मथ मायू म्हणतात ते तुला साध्य होत नसलेले मी साध्य करून दाखवतो. माऊलीच्या भाषेत तुमचा सगळ्यांचं हितचिंतन करू. तर हे संकल्प बाळगा. पुढल्या वर्षी येऊन या ठिकाणी अन्नक्षेत्रामध्ये किंवा या ठिकाणी विकासामध्ये आपला सेवा सहभागी होतो त्याचं म्हणून तुम्ही संकल्प करा. घडणे तेवढं इथे येऊ सेवा करत राहायचं. झाले. फिल्टरचं पाणी पिऊन सवय लागलेली आहे. या ठिकाणी फिल्टर पाणीच आहेत आमच्या विहिरीमध्ये, तरी सुद्धा त्यालाही सुद्धा अजून फिल्टर करून प्यायचं सौभाग्य या ठिकाणी तुम्हाला मिळावं म्हणून आपले प्रसादजी बीड स्वामींना सगळ्यांना भिक्षा मागायचं असतो, परंतु सगळ्यांना भिक्षा देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. फिल्टर पाणी आज सुरू झालेले आहे. म्हणे ज्यांना हे पाणी पिऊ वाटत नाही त्यांनी फिल्टर पाणी पिऊ शकतात. त्याची व्यवस्था या ठिकाणी आज झालेली आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. प्रसादांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. कोणाचं नाव मी घेतला नाही तरी सुद्धा न घेतल्यामुळं खंत न मानता, काय ओळखीचा चेहरा आहे का? ओळखीचा चेहरा आहे. तुम्ही कुठले? हे चष्मा लातूरचा. त्यासाठी ओळख नसल्यामुळं तुमचं नाव घेतलं नाही. लातूरचे भक्त सुद्धा या ठिकाणी उपस्थिती झालेले आहेत. पाठीमाग उदगीर, लातूर, उदगीर, बिदर, अहमदनगर म्हणजे तर बिदरच आहे. इकडचं बिदर असो. हो, नाव घेतलं की थोडं समाधान वाटते हो, दुसरं काय नाही म्हणून घ्यायचं. देवाला सुद्धा नावाची गरज आहे, माणसाला सुद्धा देवा नावाची गरज आहे. लक्षात आलं का? म्हणून नाव घ्यायचं, समाधान वाटतं. नीलंगा बघा, नीलंगा असो. तर ज्यांच्या नाव घेतला नाही त्यांना जास्त पुण्य मिळते. मग कसं करावं? आता आपण नाव घेतलं कसं करावं? तुमचं पुण्य याच्यासाठी कमी करतो, अजून तुम्ही अन्नदान करावं, धनदान करावं म्हणून तुमचं पुण्य कमी करतो. अजून पुण्याची वृद्धी करून घ्यायचं. सांब जय नम पार्वती.
श्री गुरु शिवलिंग स्वामी. श्री गुरु शिवलिंग स्वामी Yeah.